संभाजीराजे. कदाचित संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला पुस्तकात लिहून यायला पाहिजे होता हो. पण आपलं दुर्भाग्य असं की आपल्याला त्यांचा इतिहास लिहून यायच्या ऐवजी अकबर बाबर यांची नावं आपल्याला माहिती आहेत. अकबर बिरबलाचा आपल्याला अख्खा परिवार माहिती आहे, पण आपल्या संभाजी महाराजांच्या आजा पंजाचं नाव सुद्धा आपल्याला माहित नाही. इतकी मोठी शोकांतिका काय असायला पाहिजे. अहो त्या संभाजी महाराजांनी अख्खा आयुष्य, संभाजी महाराजांचं बुद्धिमत्ता इतकी चाणाक्ष होती. अगदी 5 वर्षाच्या मुलाला काय कळतं हो, काय कळतं 5 वर्षाच्या मुलाला. पण त्या 5 वर्षाच्या मुलाने ज्यावेळी शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला, मिर्झा राजे जयसिंगांबरोबर ज्यावेळी त्यांना जावं लागलं आणि कोणासोबत होते, औरंगजेबाकडं, औरंगजेबाच्या छावणीमध्ये संभाजी महाराज होते. पण 5 वर्षाच्या लेकराने तिथली सगळी माहिती शिवाजी महाराजांना आपल्या गुप्त हेराकडून पाठवावी एवढी बुद्धिमत्ता राजांची होती. इतकंच काय, ज्यांना भरपूर भाषा ज्यांच्या अवगत होत्या, अगदी संस्कृत म्हणलं, संस्कृतातलं पांडित्य ज्यांच्याकडे होतं, असे असणारे संभाजी महाराज. आणि खरं पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मित्र फार सुंदर भेटला. त्याचं नाव कवी कलश. खरं तर मित्र बनवताना चांगले बनवा, दारुडे दुरुडे मित्र बनवण्यापेक्षा चांगले मित्र बनवा, निश्चित रूपाने फायदा होईल. एक कविता आठवली म्हणून म्हणते, दुखडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. अगदी संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वर मध्ये, संगमेश्वर या ठिकाणी ज्यावेळी त्यांना पकडलं, अहो तो छत्रपती संभाजी महाराज वाघ होता, शर होता. त्या वाघाला पकडण्यासाठी 80,000 कुत्री त्या ठिकाणी उपस्थित झाली होती. ज्यावेळी साखळदंडामध्ये संभाजी महाराजांना बांधलं, हिसके देत होते. क्षत्रियाचा नियम आहे, क्षत्रियाने युद्धातून पलायन करायचं नसतं, क्षत्रियाने युद्ध करताना समोरच्याशी भिडायचं असतं. म्हणून छत्रपती संभाजी महाराज त्यावेळी सुटले नाही, कारण त्यांना वाटलं कदाचित आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. अहो 42 दिवस राहणं सोपं नाही. माणूस 2 दिवस अन्न पाण्या वाचून राहू शकत नाही. साधं दिवसभर कथेत बसायचं म्हणलं तर कथा संपल्या भूक लागते. पण त्यावेळेस 42 दिवस ज्यांनी उपाशी राहून अगदी त्यांच्या अंगावरची साल काढण्यात आली. जसं आपण बटाटे सोलतो त्याप्रमाणे त्यांच्या अंगावरची साल काढण्यात आली. अगदी गरम 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 उकळतं पाणी त्यांच्या अंगावर टाकण्यात यावं, गरम केलेल्या लाल बुंद झालेल्या सळ्या त्यांच्या डोळ्यामध्ये खुपसण्यात याव्या. आणि डोळ्यामध्ये सळई घालण्याचं कारण असं, ज्यावेळी 5 वर्षाचे संभाजीराजे होते ना, त्यांनी एकच नजर त्या औरंगजेबाकडे अशी तिळकी पाहिली होती. आणि इतके पाणीदार डोळे होते, ज्याप्रमाणे एखाद्या वाघाच्या बछड्याचे जसे डोळे असतात ना, अगदी अंधारात सुद्धा चमकतात, तसे पाणीदार डोळे छत्रपती संभाजी महाराजांचे होते. म्हणून तर त्यांना छावा म्हणतात. आणि त्यांचे डोळे पाहिल्यानंतर मोठमोठ्यांना घाम फुटावा. विचार केला, ह्या नजरेने आपल्याला इतके वर्ष त्रास दिला, पटकन त्या डोळ्यामध्ये सळया गेल्या, अत्यंत त्रास झाला. जी जीभ जगदंब 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 लास्टच्या टायमापर्यंत म्हणत होती, ती जीभ सुद्धा या मुर्द्यांनी त्यांना ठेवली नाही. ती जीभ सुद्धा पटकन कापण्यात आली. इतका त्रास त्यांनी सहन केला. कवी कलशरला सुद्धा त्या ठिकाणी मारण्यात आलं. कवी कलशाचा आणि संभाजीराजांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यांचे जे सगळे तुकडे होते ना, एक जनाबाई नामक स्त्री, त्या गावातली स्त्री, तिने सगळे ते तुकडे गोळा केले. आणि आजही आपण पाहतो तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी का पाळला पाहिजे माहितीये का? कारण ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी बसलोय ना, ज्यांच्यामुळं आपण खुशीत मस्त झोप घेतोय ना, याला कारण त्यांनी आपलं दिलेलं बलिदान आहे. दररोज एका ठिकाणी उपस्थित व्हा, छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा लावा आणि प्रतिमेसमोर त्यांची दररोज आरती
कारण आम्ही आळंदीमध्ये सुद्धा बलिदान मास पाळतो बरं का. आम्ही नुसतंच तुम्हाला सांगत नाही, बलिदान मास कसा पाळावा याला फार महत्त्व आहे. आपल्या गावात जेवढी तरुण मंडळी आहे तेवढी सगळी त्या बलिदान मासाला उपस्थित झाली पाहिजे. एखादा नाही आला का त्याला चपलाने हानी तिथपर्यंत आणा, पण त्याला आणा. पहिलं संभाजी महाराजांची आरती झाल्यानंतर त्यांचे जे स्तुती स्तोत्र आहे ते त्या ठिकाणी म्हणा, आणि त्यांचं जे चरित्र आहे ते दररोज त्यांचे कसं काय झालं हे दररोज एका व्यक्तीने त्या ठिकाणी सांगावं, म्हणजे त्यांचा महिमा आपल्याला कळेल. खरं पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज असा हिरा जन्माला येण्यासाठी आधी शिवाजी महाराज सुद्धा जन्माला यावे लागतात बरं का. कारण छत्रपती शिवाजी महाराज काय त्यांचं वर्णन करावं. खरं पाहिलं तर त्यांनी अख्खे गड जिंकले, कारण त्यांची इतकी बुद्धिमत्ता तर आतापर्यंत कधी जन्माला आली नाही. अजून सुद्धा युद्धासाठी आपण जेवढी काही युद्ध आपण पाहतो ना, तर त्याला सगळे गनिमी कावे ही शिवाजी महाराजांचे आहेत. बाहेरच्या देशातली लोक सुद्धा आपल्या शिवाजी महाराजांचा गनिमा कावा शिकण्यासाठी त्यांची चरित्र वाचतात. इतका अधिकार त्या शिवरायांचा आहे. डीजे लावून दारू पिऊन जयंती साजरी करू नका. राजांना तुम्हाला तसं पाहायचं नाही. त्याच्या जागी कीर्तन ठेवा. माझंच ठेवा असं नाही, कोणाचं ठेवा. तुम्हाला ज्याचं कीर्तन ठेवायचं त्याचं ठेवा. काहीतरी शिवाजी महाराजांचं काहीतरी व्याख्यान ठेवा, त्यांचं चरित्र वर्णन करण्याचं काहीतरी ठेवा, आणि असे कार्यक्रम ठेवा. नुसतं आणि डीजेला जरा गाणे चांगले लावा डीजे. तरुण मंडळी जरा त्यांना एन्जॉय करायचा असतो. आता बापाची जयंती म्हणल्यानंतर आनंद तुम्हाला करायचा असतो. तुमचं मन कसं काय मोडणार, बरोबर आहे की नाही. डीजे लावा, पण गाणे शांताबाई मानताबाई लावण्यापेक्षा शिवाजी महाराजांचे गाणे लावा आणि त्याच्यावर नाचा. खरं पाहिलं तर शिवाजी महाराजांचं जर वर्णन करायला गेलं तर गिरीशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला शिवाजी राजा. यवन चक्री करी सरदार. यवन चक्री करी सरदार. मराठा मरदा होऊन फरदा. मराठा मरदा होऊन फरदा. छाटवल्या शत्रूच्या भुजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. शिवाजी राजा. विठ्ठल 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 विठ्ठल.